तर हे गाईज स्वागत आहे तुमचं रोहित यूट्यूब चॅनलवरती. तर आज आहे सवासणीचा ब्लॉग, कारण की मला पुरणपोळी बनावा लागेल 12 या 7 औरतों के लिए. तो बहुत टेंशन है और पूरा परिवार भी है हमारा. तो मैंने अभी दाल डाला है सीझने के लिए. आंगूल वांगूल करके 6:30 बजे से उठी हूँ मैं और अभी बज रहे हैं 8:30. गाइस हे घडी आहे ना, वेगळी खूप पुढे केली आहे कारण मी लवकर उठू म्हणून. आणि आपला फोन आहे ना, बघा किती पसारा करून टाकला फ्रीजवरती रोजनी. हां, तिकडे माझा फोन हे बघा 8:22 झालं आहे. तर आणि याच्यात होत आहे 8:30. तर मी 6:30 लाइट गेली बघा. 6:30 बजे से पहले ही उठ गई होंगी मैं, पर रोहित ने ये घड़ी आगे किया तो मुझे 6:30 बजे लगा था. तो अभी मैंने चाय बना दिया है और दाल डाल दिया है सीझने के लिए. फटाफट अपन बनाना चालू कर देते हैं क्योंकि आज बहुत ही ज़्यादा काम है गाइस. पानी आया था पर लाइट गई अभी. इधर पानी भरना चालू है. ब्रश करते करते मेरे तो नहाना धोना चाय पीना है. अभी मुझे चाय बनाया है तो इसमें दाल डाली है और ये आधी और डालनी है. 1 किलो दाल सिजाना है इसमें. और घर वालों के लिए बस खीर बनाना है. बाबा को चाय देती हूँ. तर गैस इकडे अर्धी दाल शिजून माईच्या घरी चालली आहे आणि इकडे अर्धी बाकी आहे. हे पण उकळायचं आहे, तळायचं आहे बोलले. हां, हे बघा लाडू नको खाऊ दे, कच्चे झाले ते. A few moments later. ही माईच्या घरी बघा काय करणं चालू आहे इकडं. इलायची हे सगळं कुटायचं. इलायची और सब साथ में कुटना क्या? मा इलायची आणि बडीशोप सोबत कुटायची का? सोबतच कुटायची. काय कोणती भाषा आहे दाखव ना. दाखव बघ कोणती भाषा. बोल बोल बाळा बोल. बोल ना. झाडाखाली बसलोत काहीच लाईट नाही त्यासाठी पिंपळाच्या झाडाखाली. हा ते बघा गाईस मधुमक्खीचं छत्ता बघा. कुठे हे काय इथून दिसतंय ना. हे बघा गाईस मधुमक्खी का छत्ता इथे बसलेला आहे पिंपळाच्या झाडावर आमच्या घरा समोर. ठीक एकदम खतरनाक. आणि आम्ही इकडे झोपलोय बास टाकून सगळेजण. गावाचं हेच सौंदर्य. पुरणपोळ्या बनतायत. कधी बनतात काय माहिती यांच्या. तर खिचडी खाऊन बसलो मी तोपर्यंत. भूक लागली होती खूप. लाडूला सांभाळणं चालू आहे. थोडा वेळाने भेटू गाईस. आज लाईटीचं काहीतरी प्रॉब्लेम सुरू आहे आणि आता 3 वाजलेत. सकाळपासून लेडीज गँग पुरणपोळ्या बनवते आणि आता 3 वाजता झालं आहे त्यांचं. मी शर्ट घातलेलं मस्त नवीन चेंज केलं. गरम होत होतं त्यासाठी. आता चला पूजा वगैरे करूयात. नाही तसं लावलं तर कुकाचं आणि हळदीचे 2दा लावायचे. एकच लावायचं. टाकले काय हे टाकले का लाईट टाक. व्होल्टेज कमी जरा. आता साफ पाणी आलं. नाही साफ आलं. लाडू बाळा नवीन कपडे घातले बघा. मस्त मस्त. आता पुरणपोळ्या खायची वेळ झाली बघा. खाऊ आता पुरणपोळ्या. सगळेजण जेवून गेले बाया सवासने. चला आता जेवण घेऊ. मी पण जेवून घेतो. मी बॉईज गँग राहिली, लेडीज गँग जेवून गेली. जस्ट जेवण करणं चाललं आहे आता यांचं. कन्या माय ते जेवत आहेत आता सगळ्यात एंडिंगला. काय रे लाडू असं? अरे अरे क्युटी पाय.
रिअल अँड रँडम अँड रॉ ब्लॉग शूटिंग असते आपली गाईज, एकदम नॅचरल. गाईज आता वाजलेत रात्रीचे 7, लाईट गेले जस्ट आणि आम्ही चंदमामा बघतोय. बघा चंदमामा बघा इथं आपल्या फोनमध्ये असं दिसतं. काय झालं चप्पल, काय झालं चप्पला? हा अरे अरे घाण लागायला लागली, थांब. गाईज इकडे इकडे बनत आहे जेवण. आता सध्या वाजले आहेत आपला 8:30 वाजले, साडेमाडे. आपला तिहारी रेसिपी ब्लॉग तुम्हाला हवा आहे होता, बट तुम्हाला माहिती नाही तिहारी काय आहे, तर तुम्हाला रेसिपी पाहिजे तर मी तुम्हाला नक्कीच एकदा दाखवणार. तिहारीचा ब्लॉग येणार, मग तिहारीचा ब्लॉग बनवावा लागेल आपल्याला. हा तुम्हाला हवा आहे का गाईज, तुम्हाला हवा आहे का तिहारीचा ब्लॉग? खूप दिवस झाले रेसिपीचा ब्लॉग आला नाही, कमेंट्स पण खूप आले रेसिपीच्या ब्लॉगसाठी. तर नक्की यानंतर प्रयत्न करू की रेसिपीचा ब्लॉग शूट हो. असं बॅकग्राऊंड म्युझिक तुम्ही ऐकत असतील ते या लेकराचं आहे. लेकरू कार्टून बघण्यामध्ये एकदम व्यस्त आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा आता ही पण बिघडत चालली हळूहळू. साहिल इकडे टी व्ही बघतोय आणि इकडे मॅडम जेवण बनवत आहेत. काय बोलली? उसको फोन देना पड़ता है ताकि वो मुझे खाना बनाने दे सके. काय आज माझं तोंड काफी उतरलेलं आहे कारण की मी थकलेले. 6 वाजता उठले होते आज मी पण, आम्ही सगळे उठलो होते आज लवकर खूप. तर हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. आता आपण चाललोय वैद्य वडगावला. आपल्या भावाच्या हिचं लग्न आहे, म्हणजे आपल्या खास मित्राच्या बहिणीचं लग्न आहे. तर मी आणि माझा भाऊ चाललोय. गिफ्ट घेतलं जस्ट आणि खूप भरपूर ऊन आहे. आता वाजले आहेत 2. तर चला जाऊयात. काही एवढा व्लॉग शूट करायला जमणार नाही, तरी थोडाफार करेल मी. चालतंय मग भेटूयात थोड्या वेळाने. हे डोक्याला असं बांधलंय कारण खूप ऊन लागते गाईस. ट्राय टू अंडरस्टँड. हॅलो बघा मंडप मस्त एकदम लावलाय, एकदम झकास झकास. हे पोरं आपल्या इकडंच आहेत गावातले. तर गाईज आम्ही खूप लवकर आलो आहेत आणि वराड अजून यायचं राहिले. मे बी 4-5 वाजतील. क्रिकेट खेळायला घरी जायचं होतं आणि हे दादाजी सारखा म्हातारा माणूस दिसतोय ना, हे रुमाल घेतलाय तर आहे ना, कूलरची हवा खातोय भाऊ. आणि कॅटरर्सला साहिल आणि ते सगळं आपल्या गावातले मुलं पण इथे जस्ट भेटले. आपल्याला माहीत नव्हतं, अचानक भेट झाली. चला जाऊ आता. जाऊ म्हणजे आता थोडी वाट बघू, नाहीतर भूक लागली काहीतरी खायला जाऊ. गाईज जेवण सुरू झालं आहे, आता आम्ही चाललो जेवायला. गाईस दिस इज जेवण, टुडेज जेवण. चला जेवण घेऊया. गाईस आमचा गॅस संपला. इथे बघू शकता किती मेहनत चालली चुलीवर. ओ माय गॉड, सच अ रिअल स्ट्रगल. नाईस. माहिती इथे आलोय. A few moments later. चल बाळा. गाईस लाडूला सर्दी झाली, काही ना काही थंड पाणी वगैरे पिऊन आवाज बघा कसं चेंज झालाय. तरी पण खेळते बिचारी, सर्दी झाली तरी. गॅस संपलाय. तिकडे माईच्या इकडे जेवण बनवून आता जस्ट जेवण चाललंय. अंडा भुर्जी बनवली, ती संपली आणि लाईट गेली. बघू शकता तुम्ही, लाईट रोजच झालंय. लाईट चाललंय करून इकडे. लाडू काय बोल, बाय कर ना, बाय कर. नो नो